12वीच्या नीट चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने पित्याने 17 वर्षीय मुलीचा अमानुषपणे मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे। ही धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील नेलकरंजी येथे घडली असून आरोपी वडील धोंडीराम भगवान भोसले वय 50 असून ते एका खासगी माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक आहेत। त्यांना आटपाडी पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना 24 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। मृत मुलगी साधना भोसले वय 17 ही आटपाडी येथील सायन्स महाविद्यालयात 12वी शिकत होती व नीट परीक्षेची तयारी देखील ती करीत होती। 10वीत तिने 95% गुण मिळवले होते आणि तिचं स्वप्न डॉक्टर बनायचं होतं। मात्र अलीकडे झालेल्या चाचणी परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने वडील संतापले आणि रागाच्या भरात पित्याने तिला लाकडी जात्याच्या खुष्ट्याने मारहाण केली। या मारहाणीमुळे साधना गंभीर जखमी झाली। तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। मुलीच्या मृत्यूनंतर आई प्रीती भोसले यांनी आटपाडी पोलिसात फिर्याद दिली आहे। यावरून आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत। मी विनय रामचंद्र भैर, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे आटपाडी। दिनांक 22/6/2025 रोजी फिर्यादी प्रीती भोसले राहणार नेलकरंजी हिने फिर्याद दिली की तिची अल्पवयीन मुलगी ही तिचे पती धोंडीराम भोसले हिने कॉलेजमध्ये टेस्टमध्ये कमी मार्क पडल्याच्या कारणावरून मारहाण केली। सदर मारहाणात मुलगी जखमी झाल्याने तिला उपचारकामी सुविधा हॉस्पिटल आटपाडी येथे ॲडमिट केले। सदर हॉस्पिटल यांनी सदर मुलीस पुढील उपचारकामी सांगली येथे रेफर केल्याने तिला उशकल हॉस्पिटल सांगली येथे उपचार चालू असताना ती सकाळी 10 वाजता मयत झाली। डॉक्टरांनी मयताचं कारण मल्टिपल इंजुरी दिल्यामुळे आणि प्रीती भोसले हिच्या फिर्यादीवरून आरोपी धोंडीराम भोसले याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल असून आरोपीस अटक केली असून आरोपीस माननीय न्यायालयाने दिनांक 24/6/2025 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिले आहे। पुढील गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत।